वहाँ पे जाते हैं और देखते हैं उन लोग की रिएक्शन कैसे रहेंगे, बिकॉज उन लोगों को थोड़ा सा भी आयडिया नाही. हे गाईज, कसं काय, नमस्कार आणि वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. आज पुन्हा एकदा परत मी सॅटर्डेला ब्लॉग चालू करतोय. लास्ट मंथ ऑगस्टमध्ये सतीश आणि रोहित या दोघांचा पण बर्थडे असतो. आपले दोघं एकदम खास मित्र हैं, सो दोनों का भी बर्थडे रहता है. सो मैंने सोचा उन लोग के बर्थडे के टाइम पे मैं था नहीं, मतलब अवेलेबल. मैं काम पे गया था और काम अपना नया लगा था, तो मैं ऑफ लीव्स वगैरह ले नहीं रहा था. सो सोचा कि अभी कुछ करते हैं उन लोगों के लिए. तो मैंने अभी जाके केक लेके आया हूँ, कुछ खाने पीने का थोड़ा सामान लेके आया हूँ. एंड अभी मैंने मम्मी को बोला कि ऐसा मैं जाने वाला हूँ बाहर. सो मम्मी आपली एकदम भडकायला लागली रोज काय, किंवा लास्ट वीकेंडला पण मी लास्ट वीकेंडला पण बाहेर गेलेलो त्या लोकांसोबत. तेव्हा कोणाच्या दुसऱ्या मित्राचा एका बड्डे होता, सो तेव्हा गेलेलो. पण मेन ह्या व्हिडिओचा हा सीन आहे की सतीश आणि रोहित दोघांना पण काहीच आयडिया नाही की मी असं काय करतो. मी फक्त त्या लोकांना बोललो चल जरा वेस्टला राऊंड मारून येऊ. सो त्या लोकांना मी असंच बोललो. दुसऱ्या एका मित्राला मी बोलवलं, त्याला बोललो मी केक आणि जे खाण्यापिण्याचं सामान घेतलं ते घेऊन तू पुढे जा, आणि ह्या लोकांना बोल की मी नाही येत आहे, माझी तब्येत खराब आहे, असं काहीतरी बोल. सो तो आता तसं सांगणार आहे रोहित जेव्हा त्याला फोन करणार आहे तेव्हा. सो हा सगळा प्लॅन आहे. सो आता आपण थोड्या वेळात निघूया. वहाँ पे जाते और देखते उन लोग की रिएक्शन कैसे रहेंगे, बिकॉज उन लोगों को थोड़ा सा भी आयडिया नाही, थोडं पण त्यांना काहीच माहिती नाही की असं काय होणार आहे करून. कारण बड्डे होऊन त्यांचे 2 महिने झालेत आणि मी आत्ता माझ्या डोक्यात आलं आहे. मी विचार केलेला 2-4 वेळा की आत्ता करूया असं, पण माहीत नाही माझ्या डोक्यातनं. मग नंतर निघून जायचं. पण आत्ता मगाशी संध्याकाळी माझ्या डोक्यात आलं, मी आता खूप जास्तच टाईम झाला आहे, अजून 2-3 महिन्यांनी करतील तर ती लोकं बोलतील की भाई नेक्स्ट बड्डे का पहिलेच करणार आहे का असं. सो बघूया आता त्या लोकांचे रिएक्शन कसे असतील. आणि मम्मी बघा, आता मम्मी खूप भडकत होते. डॅडी तर आता जेवण वगैरे मस्त झोपले आहेत, त्यांनी बघत होते आता इथे व्लॉग काहीतरी. सो मी त्यांना बोललो थोडा वेळ आवाज कमी करा, मी आता एक व्लॉग बनवतो आहे. आणि बघा मम्मीचं पण आता जेवण वगैरे झालं आहे, भांडी वगैरे घासून. मम्मी भडकत होती की तू मला आधी सांगायचं होतं ना, तर मी भाजी सगळी संपवली असती, माझ्यासाठी ठेवली नसती. आणि मम्मीने माझ्यासाठी जेवण ठेवलेलं थोडं. नेहमी करतो तू तसं, नेहमी मला नीट सांगतच नाही की मी जेवणार नाहीये, जाणार आहे कुठे. हां चला तर राहू दे. लबाड. सो ठीक आहे, तर आता आपण जाऊया थोड्या वेळात. ओके गाईज, सो मी आता केक घ्यायला आलेलो आणि केक तर घेतला आणि विसरलो मी व्हिडिओ रेकॉर्ड करायला. आपल्याबरोबर शिवाबाई आहे आणि शिवाला मी कॉल करून बोलवलं आहे स्पेशली. सो सीन असा होता की रोहित आणि सतीशला मी तुम्हाला जसं बोललो की त्या दोघांना माहिती नाही आहे, त्या दोघांना पण माहिती नाही की त्या लोकांचा आपण बड्डे सेलिब्रेट करणार आहे. सो मग मी शिवाबाईला बोललो, शिवाबाईच्या गाडीमध्ये आपण केक आणि जे खाण्याचं सामान आहे सगळं काय आपण ठेवलं आहे. आणि आपला प्लॅन असा आहे ना की शिवाबाईला बोललो की तू पुढे जा बीचवरती जाऊन थांब, ठीक आहे. सो हा बीचवरती जाऊन थांबणार आहे. आणि त्या लोकांना मी असंच बोललो आहे की जेवल्यानंतर आपल्याला राऊंड मारायला जायचं आहे, असं मी त्या लोकांना बोलतो. तर त्या दोघांना पिकअप करतो आणि जाऊया आपण डायरेक्ट बीचवरती. Few moments later. So bhai is back from Mumbai Central. This bhai is back from Jai Bhavani Virar और अपन साईराम बॉईज. सो जसं मी तुम्हाला बोललेलो स्टार्टिंगला, ह्या लोकांना तर माहितीच नाही मी ब्लॉग स्टार्ट केला इथे. सो मी घरातच ब्लॉग स्टार्ट केलेला. शिवाला काय शिकवा, उसका तब्येत ठीक नाही आहे. सो शिवा आपला होता तो नाही येत आहे. जसं तुम्हाला बोललेलो आम्ही 4 जाणार होतो, एका गाडीवरती दोघं जाणार. मला ट्रिपल सीट जावं लागेल. सतीशला मी अर्जंटमध्ये मुंबई सेंट्रलवरनं बोलवलं आहे बीचवरती राऊंड मारायसाठी. बहुत टाइम के बाद हम लोग तीनों साथ में ऐसा बीच पे जा रहे हैं ना. चलो बाय. डिक्कीमध्ये ठेव ना, ती बघा त्याच्या डिक्कीमध्ये ठेवणार आता बॅग. चल तर फटफट चल बस आपलं जाऊया. आज काहीतरी इंटरेस्टिंग होईल, मजा येईल की नाही येईल काय माहिती, बघूया कसं वाटतं. याच्यावर आलंच पाहिजे. हां, कारण का खूप टायमानंतर आम्ही तिघं सोबत फिरतोय असं एकाच बाईकवरती. ते पण पहिला तिघांकडे पण गाडी नव्हती आणि आम्ही त्याच्याकडे मागायचो. आता तिघांकडे पण गाडी आहेत. आणि आज आहे ना अचानकच प्लॅन बनला, अचानक भयानक 10 मिनिटात प्लॅन बनला आणि लगेच निघालो. एवढा वेळ झालो मी. खूप दिवसानंतर आता आम्ही निघालो. सतीश तर असा लपला, असं वाटतं लपलाय मागे, जरा पण नाही दिसत. ओके गाईज, सो फायनली आता आम्ही बीचवरती पोहोचलो. तुम्हाला मी गाडीवरती दाखवत होतो, बट समहाव आय डोंट हॅव एनी आयडिया जे दिसलंय की नाही दिसलंय. सो पुन्हा एकदा आम्ही फ्रंट कॅमेरा करून चालू करू. आणि हा बघा जो गाडीवरनं दिसत नव्हता ना तो आहे.
आता पण नाही दिसत आहे. आणि हा जे आपला पैशावाला आमच्यामध्ये सो आजचा मुंबईवरून पूर्ण आलाय गाईस. मुंबईवरनं त्याला आम्ही खास मागवलं इथे खर्च विर्च करायला स्पॉन्सर आहे. त्याला माहिती आहे की कॅश असलं की आम्ही जास्त वापरतो म्हणून तो 50 रुपयाच घेऊन आलाय कॅश. पण ऑनलाईन भाईकडे एकदम भरून भरून आहे, म्हणजे बॅगा बिगा भरतील एवढा पैसा त्याच्याकडे. सो ठीक आहे, आता बघू आता काय स्पॉन्सरशिप आहे त्याची, काय आता पार्टी बिटी देतो येतो. सो गाईज आय डोंट नो तुम्हाला दिसतंय की नाही, पण हे बघा असं दगडींमधनं इथे आलो नाही. हा बघा सतीश इथे बसले आणि इथे आहे आपला रोहित. काहीच दिसत नाही. रुक रे भाई. हा आपला सतीश, रोहित. आता आम्ही इथे बघू, इथे जरा बसू, थोडा टाइमपास वगैरे करू. अँड काय कुठे जाऊ तिकडे ती लाईट आहे तिथपर्यंत. ते बघा हा कुठे बोलतो माहिती चालेल, ती समोर लाईटी दिसत एकदम पुढे एकदम त्या साईडला, तिकडे बोलतो चालत जाऊया. लुकिंग लाईक गोवा. सो गाईज त्या लोकांना आयडियाच नाही. मी तर त्या लोकांना बोललो आहे, रोहितला मी बोललो आहे की मी चावी विसरलो आहे. रोहित आणि सतीशला मी असं सांगितलं आहे. आणि आता इथे मी आलो आहे, आता शिवाभाईला घेतो आणि सगळं आपलं सामान वगैरे घेऊन जातो. सो ती लोकं आता सरप्राईज होते, बोलले भाई ये कसे आ गया. कारण का शिवानी त्याला सांगितलं की काही नाही आहे, म्हणजे तो नाही येत आहे कारण का त्याची तब्येत ठीक नाही. आणि हा बघा शिवाभाई पहिल्यापासून इथे येऊन थांबला आहे उधर उस साईड. सो आता शिवाला घेतो मी, सगळं सामान वगैरे घेतो आणि तिकडे जातो. ती लोक सरप्राईज होतील एकदम, बोलतील भाई अचानक से आ गया आपला. लगा वहाँ पे गाडी लगा. सगळं दाखवतो आम्ही सामान काय घेतलं आहे ते. नाही तर तिकडे जाऊनच तुम्हाला डायरेक्टली दाखवतो. हां सही येतं हे बघा. सो आम्ही तिघं आता बीचवरती पोचलो आहे. जसं काय माहिती मी किती वेळा रिपीट करतो, व्हिडिओमुळे असं होतं की कशामुळे आहे काय म्हणजे काय आयडिया नाही. पण आता आम्ही पोचलो आहे अँड काय बोलायचं काही कळत पण नाही. त्या लोकांनी मस्त लाईटी लावून ठेवल्या आणि मी पण कॅमेरा चालू केला आहे, पण काय बोलायचं आहे काय करायचं आहे काहीच आयडिया नाही. हे बघा एक इथून खालून आहे, आता टप आहे, इथून एक टॉर्च आहे, इथून एक टॉर्च आहे. ओ भाई आ गए भाई, शिवा भाई. केक भी किसके लिए? शिवा भाई इज बैक. अरे किधर रे भाई, कुछ जरा ही नहीं आ रहा है. कुछ तो हाय गाईस. आता समजत नाहीये. हा माझा जिगरी एकदम सागर जिगरी, त्याच्यानंतर हा शिवा आणि सतीश तर आमच्यासोबत पहिल्यापासूनच आहे. सो आता मेन सीन आहे. मला वाटलं की हा येत नाहीये आणि हा सडनली आलाय. त्याचा वो तू हातात वीडियो देखेगा केक. तब तुझे पता चलेगा सब क्या सीन है और क्या नहीं. आईच्या गावात केक किसके लिए? बर्थडे किसका है? सो गाईज हे बघा, त्या बॉक्समध्ये आपला केक आहे, इथे आपलं खाणं आहे, इथे आपलं थोडं थंडा वंडा आहे. बाकी आम्ही कोण पिणारे विणारे नाही तिथे. बर्थडे बॉय कोण आहे मला समजत नाहीये. बर्थडे बॉय अपने 20,000 सब्सक्राइबर हो गए ना उसके लिए. ओ या लोकांना कोणाला माहितीच नाही माझे 20,000 सबस्क्रायबर झाले त्याच्याने. असंच प्रेम द्या तुम्ही माझ्या भावांना आणि असंच व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या फ्रेंडला शेअर करत जावा. आय नो की तुमचा छोटा छोटा असं व्हिडिओ शेअर करण्याने खूप मोठं काही सबस्क्रायबर होऊ शकतो. अरे कहना क्या चाहते हो? आय मीन सबस्क्रायबर वाढू शकतो. तो अभी चलो अनबॉक्सिंग करते. चलो 20,000 सब्सक्राइबर का केक कभी अनबॉक्स कर दे अपन. चलो भाई करो, खोलो खोलना यहाँ पे अभी. हे साईडला काढ ना सर्व आधी. ला खोलता पटपट. अरे पहला ये तो खोल, इससे हाँ, तो- काटेगा ना. नहीं नहीं ये टेप काटेगा चिपका हुआ. नहीं नहीं ऐसा ही निकलता है वो. हाँ फिर भी मेरा वैसा तरीका है. देख अरे रुकना, ऐसे काटने का. रुक पड़ता है. ये अरे बर्थडे होऊन महिने किती गेले. देखा मैंने बोला था ना स्टार्टिंग में यही होएगा कि और 2 महीने के बाद सेलिब्रेट करता था ना तो इन लोग बोलते थे भाई अगले साल ही बना दिया रहेगा. सो सीन ऐसा था, मैं जैसे आपको स्टार्टिंग में बोला कि भाई मैं इन लोग के बर्थडे के टाइम पे था नहीं. लेके आ रहा था ना ऐसा. अरे केक दाखवायलाच विसरलो. हा बघा रोहित आणि सतीश या दोघांचा बर्थडे आपण सेलिब्रेट नाही केलेला. सो मी रोहितला पण बोललेलो की नंतर बघूया, आणि सतीश तर मुंबईलाच होता, सतीश आलाच नाही ते. पण मी त्याला बोललेलो मला लक्षात होतं. आलेलो मी गणपतीला घरी तिकडे आणि मी नव्हतो, मग मला आदल्या दिवशी गणपती, दुसऱ्या दिवशी गणपती होते, आदल्या दिवशी बर्थडे होता. सो मी नव्हतो. हां मी गणपतीला कुठे गेलेलो, कामावरच होतो कामावर मी. होता. सॉरी हां मी कामावर होतो आणि कामावरून येऊन झोपायचो तर तो एक सीन होता. आणि एक मला. सो हे बघा, आणि हा आमचा फेवरेट केक आहे भाई सगळ्यांचा, Yes. चॉकलेट ट्रफल. केक के ऊपर मेरा भी नाम है, तू क्यों काट रहे अकेला. आपण दोनों पकडेंगे ना भाई. हा भाई छुरी आतमध्ये. बाकी मी जसं तुम्हाला स्टार्टिंगलाच बोललेलो ना की हे लोक बोलतीलच, अजून थोडं लेट कापलं असतं ना. पुढच्या वर्षीच कापायचं होतं. बघितलं सेम नाही, तेच मी तर बोललं, विसरूनच गेलेलो. पण मला लक्षात होतं माझ्या बराबर 2 कॅन्डल दिले, दोनों एक फुगोगे. वो 2 ही देता है. चला सब लोग 2 ही candle देते हैं.
हां ते पाणी कॅन्डलचं पाणी पडेल केकवर. सो आपण फटाफट केक कापूया. चला 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 चला. हॅपी बिलेटेड हॅपी बर्थडे दोघांना. रोहित आणि थँक्यू शिवा आणि सागर भाई. हा भाई कुछ ज़्यादा नहीं मेल्ट हो गया? बराबर है. एक मिनट. थैंक यू भाई सरप्राइज देने के लिए मेरे को. आओ भाई तुम लोग पहले. थैंक यू सो मच. हो गया है बच्ची. मस्त. मैं खिला नहीं पा रहा हूँ क्योंकि मैंने हाथ नीचे रखा, इसके लिए मैं नहीं कर रहा हूँ. मी पकडतो ते फोन. अरे उसको क्यों नहीं फूक मारे तुम लोग ने? अबे भी ये ले. एकदम पूरा जूम था. मैं थोड़ा थोड़ा सा ही खिला रहा हूँ. सतीश दिख ही नहीं रहा, दिखता ही नहीं रहेगा यहाँ पे. काला भी बहुत हूँ ना. काला नहीं, वो लाइट की वजह से. ले भाई. कोई नहीं भाई, आईफोन का टॉर्च इतना भारी है ना, ऐसे लग रहा है ना तुम लोग मेकअप वेकअप करके आए ले. थैंक यू. चलो भाई अभी अपना खाना पीना करते, इसको बाद में ही खाते. Bye. हमें तो खाने नहीं होगा. थँक्यू बाय. बिर्याणीच घेतलेली तुम्हाला आधी, तुम्हाला मी सगळं दाखवलं ये तर पहिला उतार के फेंको. हाँ चिकन. हाँ चिकन उतार के किधर फेंकने का? चिकन का ही तो पैसा देते भाई अपन मेन. हाँ फिर भी भाई अपन जैसे कि इधर बीच साइड में किधर आ गए तो कभी भी याद रखना नॉनवेज रहेगा तो थोड़ा ऐसे निकाल के पहले रख देने का. पहिला ना रोहित भटजी पण होता. मानवांचं याद है ना तुम लोग के साथ से हुआ था? किधर गए थे तुम लोग सब लोग? गए ते एक जगह पे. बिर्याणी खाऊया, नंतर थोड्या वेळाने आपण केक वगैरे खाऊया. सो जस्ट आमचं जेवण वगैरे जेवण झालंय आणि आता मी व्हिडिओ चालू करायच्या आधी सतीशला थोडं बोललोय मस्त मला. फोन सर्व उलटा पकडलाय. बोललो व्हिडिओ चालू करतो, फक्त केकवरतीच चालू करून ठेवलाय त्यांनी. सो आमचं आता जेवण वगैरे झालं. आता केक कापू आणि आता मस्त इथे पोलीसवाले आलेले, जे राऊंडअपवाले. सो 12 वाजून गेलेत, तर त्यासाठी आले ते लोक. तर तिला बोलतो जरा फटाफट आपला, कारण का बाकी पब्लिकमध्ये ना दारू वगैरे पिणार मच्छर चावतात त्याच्या. सो दारू बिरू पिणारी पब्लिक असते, तर त्याच्यामुळे ती लोक बोलले की तुम्ही जावा, उगाच तुम्हाला खाली फुकटचे कोण येऊन काय हे ते करेल. आपलं खावा पिया आणि दहा. तर आम्ही पण तेच बोललो, 15 मिनिटात आम्ही निघतो. सो केक अर्धा खाऊन झाला, त्यांना पण आम्ही दिला थोडा केक, पण तेव्हा व्हिडिओ वगैरे आम्ही काय रेकॉर्ड नव्हतो करत. सो बघूया आता आम्ही खाऊ म्हणजे थोडं राऊंड मारू पुढे आणि निघून जाऊया डायरेक्ट. बघा काय मी एकदम थोडाच खातो, जास्त खात नाही. आवडत नाही ना मला जास्त. माझा हात लहान आहे म्हणून ते केक मोठा वाटतोय, पण हाय छोटासा. जरासच खातो. आवऱ्याने पूर्ण अर्धा केक घेतला कापून. 4 जणांचा तुम्ही केक खा. खातोय. सो गाईज जस्ट आमचा खाऊन पिऊन झालाय. आता आपण दारू खाऊन झालाय आणि सती रोहित आपला जे दारूची बॉटल खोलते, कच्ची दारू, जांभळी दारू. कारण हे लोकांना एक्सपिरियन्स नाही आहे ना गाईस, म्हणून मला खोलावं लागतं. सो गाईज हे बघा आमच्या इथे बीचवरती ना डेस्टिनेशन वेडिंग टाईप पण इकडे वेडिंग्स होतात. सो हे बघायला किती छान मस्त वाटतं. एकदम मस्तच एकदम आहे. म्हणजे इव्हनिंगच्या टायमाला इथे आपण आपली वेडिंग वगैरे कोणाची अशी असेल ठेवली तर एकदमच मस्त वाटेल. आणि इथे बघा ह्या साईडला समोरच आपलं बीच आहे. सो गाईज आमचा तिकडे त्या साईडला राऊंड मारून झाला. आता आम्ही मेन रोडवरती आलो आहे, म्हणजे बीच इथेच आहे आपला हा. आणि या साईडला आम्ही आलो होता आणि विचार केला थोडा इकडे राऊंड मारू. इथे राऊंड मारूया थोडं आणि मग इथनं आपण निघूया. ओके गाईज, सो फायनली आमचं फिरून केक दोघा भावांचा आपला बड्डे सेलिब्रेशन करून झालं आहे. किती महिन्यानंतर? 2 महिन्यानंतर ना. ऑगस्टमध्ये बड्डे. 4था महिना. सप्टेंबर ऑक्टोबर. रात्रीचे 1:30 वाजलेत आणि जस्ट आम्ही घरी आलो. आम्ही जास्त काय टाईमपास नाही केला आहे, फक्त गेलो तिथे सेलिब्रेशन केलं आणि थोडा राऊंड मारला, चाललो वगैरे आणि डायरेक्ट निघून आलो घरी. व्हिडिओ कसा वाटला आहे कसा नाही ते तुम्ही नक्की, ठीक वाटला असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट तर तसं पण आपले जे मित्र ती लोकच करतात, अननोन लोक तर खूप रेअरली करतात. तरी काही नाही, शेअर करा तुमच्या फ्रेंड लोकांना, दाखवा जरा. असं असतं, असं सरप्राईज करायचं असतं आपल्या मित्रांना. हा भाई ह्यालाकडनं विचारायला विसरलो, तुम्हाला कसं वाटलं? एकदम भारी आणि एकदम सरप्राईज सारखा वाटलं. हां, बिकॉज ह्यालाकडनं काहीच आयडिया नव्हती आणि मी आधीच प्लॅन केलेलं. खरं मला असंच वाटलं की सबस्क्राईबर 10,000 झाले काहीतरी आणि बोलला होता ना. 20,000. हां, तुम्ही ह्यालाकडनं काय बोललो होते की 20,000 सबस्क्रायबर झालेत म्हणून आपल्याला केक सेलिब्रेशन म्हणजे करायचं आहे. पण ह्याला बरं काय आयडियाच नव्हतं. आपले 2,000-2,500 2,600-700 काहीतरी सबस्क्रायबर आहेत आपले. ठीक आहे, तर चला व्हिडिओला आपल्या लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर बाय.